नमस्कार, श्री स्वामी समर्थ चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे। 30 मार्च रोजी चैत्र नवरात्र या उत्सवाला सुरुवात झाली आहे। चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंतच्या 9 दिवसांमध्ये चैत्र नवरात्री साजरी होत असते। यात दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीच्या दिवसांमध्ये अष्टमी आणि नवमी तिथी सर्वात महत्त्वाची मानली जाते। चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी 5 एप्रिल रोजी आहे। अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी आणि महाअष्टमी असेही म्हणतात। या दिवशी देवी दुर्गा मातेसोबत तिच्या 8व्या स्वरूप महागौरी मातेची पूजा करण्यात येते। दुर्गाष्टमीच्या दिवशी माता दुर्गासोबत महागौरीची पूजा केल्यास सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते। देवी महागौरीची पूजा केल्याने भक्तांची सर्व पापे दूर होतात आणि शुभफळ प्राप्त होतात। आता अष्टमी तिथीचा शुभ मुहूर्त हा 5 एप्रिल 2025ला आहे। अष्टमी तिथीची सुरुवात ही 4 एप्रिल 2025ला रात्री 8:12 सुरू होणार आहे आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही 5 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7:26 संपेल। तर आपल्या इथे उदय तिथीला महत्त्व असल्यामुळे 5 तारखेला आपण अष्टमी तिथी ही साजरी करायची आहे। देवीला तिच्या गोऱ्या रंगामुळे महागौरी या नावाने ओळखले जाते। महागौरीचे कपडे आणि दागिने सर्व पांढऱ्या रंगाचे आहेत। आईला पांढरा रंग खूप आवडतो। पांढऱ्या रंगाच्या प्रेमामुळे त्यांना श्वेतांबरधारा असेही म्हणतात। मातेचे वाहन वृषभ असून तिला 4 हात आहेत। आईचा उजव्या वरच्या हातात त्रिशूळ आहे आणि खालचा हात आशीर्वाद स्वरूपात आहे। तसेच डाव्या वरचा हात वरच्या दिशेने आहे आणि खालच्या हातात डमरू आहे। आईची संपूर्ण मुद्रा अत्यंत शांत आणि परोपकारी आहे। आता दुर्गाष्टमीला देवीची पूजा कशी करायची ते बघूया। महाअष्टमीच्या दिवशी दुर्गेचे 8वे रूप महागौरीची पूजा केली जाते। या दिवशी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून दुर्गा षोडशोपचार पूजा करावी। दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी देवी महागौरीला पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावी। हा रंग देवीला खूप प्रिय आहे। पूजेच्या वेळी महागौरीला नारळ, काळे हरभरे, पुरी, हलवा, खीर इत्यादी अर्पण करावे। महागौरीला या सर्व गोष्टी अतिशय प्रिय आहेत। त्यांना अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते। त्याचबरोबर दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन व हवन करण्यालाही खूप महत्त्व आहे। अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करून अनेक भाविक देवी मातेचा शुभ आशीर्वाद प्राप्त करतात। या दिवशी 9 कन्यांना भोजन म्हणजे जेवू घालण्यास खूप शुभ मानले जाते। परंपरेनुसार कन्यांना पुरी, हलवा, भाजी आणि काळे चणे यांचा प्रसाद दिला जातो। या विधीने दुर्गा माता खूप प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धीचे आगमन होते। त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करून दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद नक्की प्राप्त करावा। त्याचबरोबर अष्टमीच्या दिवशी देवीची सेवा केल्याने किंवा उपासना केल्याने पाप, वेदना, रोग आणि दुःख दूर होतात। मानसिक आणि शारीरिक शक्तीच्या विकासासाठी माता महागौरीची पूजा नक्की करावी। जे लोक माता महागौरीची पूजा करतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धीची कमतरता नसते। या मातेला अन्नपूर्णा असेही म्हणतात। आपल्या देवघरातील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची या दिवशी सेवा नक्की करावी। त्यांची पूजा केल्याने घर धनधान्याने भरलेले राहते। चैत्र नवरात्रीच्या महाअष्टमीला देवीची सेवा व व्रत केल्याने संपूर्ण नवरात्रीच्या समान पुण्यफळ प्राप्त होते। आपण खऱ्या भक्तिभावाने केलेली पूजा आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार करून देते। त्यामुळे तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी छोटीशी का होईना आपल्या देवघरातील देवीची किंवा अन्नपूर्णा मातेची सेवा नक्की करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि शेअर देखील करा। तसेच अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।